विरोधी पक्षाच्या एका नेत्याकडून पंतप्रधान पदासाठी पाठिंब्याची ऑफर देण्यात आली होती। असा मोठा गौप्यस्फोट जो आहे तो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात एका कार्यक्रमात केलाय। मात्र ही ऑफर नाकारून प्रामाणिक राहिल्याचंही गडकरींनी स्पष्ट केलंय। गडकरींच्या वक्तव्यानंतर राजकीय क्षेत्रात मात्र प्रतिक्रिया उमटताना दिसतायत। पाहूया। एक अशीच अचानक घटना, मी नाव नाही सांगत कोणाचं, ते म्हणाले की इफ यू आर गोइंग टू बिकम ए प्राइम मिनिस्टर वी विल सपोर्ट यू। म्हणलं वाय यू शुड सपोर्ट मी अँड वाय आय शुड टेक युअर सपोर्ट। टू बिकम ए प्राइम मिनिस्टर इज नॉट एम इन माय लाईफ। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षातील एका नेत्यानं पंतप्रधान पदासाठी पाठिंब्याची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलाय। मात्र त्याच वेळी विरोधी पक्षाचा पाठिंबा नाकारत पंतप्रधान पद हे ध्येय नसल्याचं गडकरींनी सांगितलंय। कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही आणि संघटनेशी एकनिष्ठ असल्याचं गडकरींनी म्हटलंय। एक अशीच अचानक घटना, मी नाव नाही सांगत कोणाचं, ते म्हणाले की इफ यू आर गोइंग टू बिकम ए प्राइम मिनिस्टर वी विल सपोर्ट यू। म्हणलं वाय यू शुड सपोर्ट मी अँड वाय आय शुड टेक युअर सपोर्ट। To become a prime minister is not aim in my life. I am loyal to my conviction and my organization. I am not going to compromise for any post because my conviction हे मेरे लिए सर्वोपरि है। केंद्र सरकारमधील अत्यंत कार्यक्षम मंत्री असा नितीन गडकरी यांचा लौकिक, सर्व पक्षीयांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहे। त्यामुळेच गडकरींनी केलेल्या या वक्तव्याचे पडसाद राजकीय क्षेत्रातही उमटणं स्वाभाविकच। पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असं त्यांना कोणी सांगितलं असेल असं मला वाटत नाही। या देशात ज्या पद्धतीची हुकुमशाही, एकाधिकारशाही सुरू आहे, ज्या पद्धतीचे एक प्रकारे आणीबाणी लावण्याचा प्रयत्न गेला 10 वर्षापासून सुरू आहे, त्या प्रवृत्तींशी तडजोड करू नका ही भूमिका त्यांच्याकडे जर कोणी मांडली असेल विरोधी पक्षातल्या प्रमुख नेत्यानं तर त्यात चुकीचं असं मला वाटत नाही। ज्या नेत्याला ते फार मानतात त्यांनी जर हा त्यांना काही सल्ला दिला असेल तर त्याच्यामध्ये फार पीडा होण्याचं कारण नाही कोणाला। त्यांच्या पक्षामध्ये जे काही रस्सीखेच चाललेली आहे नरेंद्र मोदी वर्सेस गडकरी, त्याचा परिणाम आहे तो। त्यांना जेव्हा गडकरी असं म्हणतात तर त्यांना प्रधानमंत्री बनायची इच्छा आहे। ते प्रधानमंत्री बनत असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहे। गडकरी साहेब हे खूप कर्तृत्ववान, कष्ट करणारे महाराष्ट्राचे, भारताचे मोठे नेते आहेत आणि अर्थातच ते जर कधी प्रधानमंत्री झाले तर आम्हाला आनंदच होईल। देशभरात नितीन गडकरींनी उभारलेलं रस्त्यांचं जाळं, त्यांची दूरदृष्टी आणि कार्यतत्परतेचं कौतुक नेहमीच होतं। सर्व पक्षीयांशी त्यांचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध, विरोधकांच्या कामांना तडीस लावण्याची गडकरींची वृत्ती, यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकातही गडकरी लोकप्रिय आहे। लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधकांकडून कौतुक पावलेला नेता अशी गडकरींची ओळख आहे। 2024च्या लोकसभा निवडणूक निकालात भाजप आणि एनडीएकडे सत्ता स्थापनेसाठी पुरेसं संख्याबळ नसतं तर प्लॅन बी म्हणून गडकरींच्या चेहऱ्याचा उपयोग होणार असल्याची चर्चा होती। आता गडकरींनी पंतप्रधान पदाच्या पाठिंब्याचा विषय ना प्रचारात काढला ना सत्ता स्थापनेनंतर मांडला। गडकरींच्या या विधानाच्या टायमिंगची चर्चाही सुरू आहे। एखादा नितीन गडकरींसारखा नेता हा जेव्हा हे एखाद्या पब्लिक मीटिंगमध्ये जिथे ऑडियन्स जे सगळं काही मीडियावर, टी व्ही मीडियावर येत आहे तर त्याच्यामध्ये तथ्य असण्याची दाट शक्यता आहे। कारण नितीन गडकरी हे नेहमीच डार्लिंग ऑफ द मीडिया, डार्लिंग ऑफ द पॉलिटिशियन्स, त्याच्यामध्ये त्यांची एक अजातशत्रू म्हणून इमेज आहे। त्याच्यामुळे त्यांचा विरोधी पक्ष नेत्यांशी असलेली मैत्री, त्या मैत्रीतून निश्चितपणे त्यांना अशी ऑफर आली असू शकते। तर गडकरींना देशाच्या राजकारणात मानाचं स्थान आहे। राष्ट्रप्रथम हेच त्यांनी दाखवून दिल्याचं महायुतीचे नेते सांगतायत। पण भारतीय जनता पक्षाच्या जडणघडणामध्ये एक वेगळ्या मानाचं स्थान आहे। पक्षाची निष्ठा काय असते हे आदरणीय नितीन गडकरीजींनी वारंवार दाखवून दिलेलं आहे। म्हणून राष्ट्रप्रथम हे जे भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याचं ब्रीद वाक्य आहे तेच आदरणीय नितीन गडकरीजी आपल्या कृतीतून वारंवार दाखवत आलेले आहे। विरोधी पक्षांनी त्या काळामध्ये असा प्रयोग निश्चित केला असावा, कारण की सत्ता येणार नाही। जर गडकरी आले तर एक सहानुभूतीच्या मुळे कदाचित आपली सत्ता येईल हा त्यांचा
काय असा असावा, परंतु गडकरींनी त्याला कुठेही पाठबळ किंवा त्याला सपोर्ट केला नाही. गडकरींनी पुन्हा सांगितलं की मी ज्या संस्कृतीत वाढले, ज्या पक्षात वाढले, त्या ध्येयाबरोबरच मी राहील, मला काही मिळो अथवा न. गडकरींना विरोधी पक्षातून ऑफर देणारा नेता नेमका कोण याचीही उत्सुकता आहेच. पुण्यात दगडूशेठ हलवाई गणेशाच्या दर्शनासाठी आलेल्या गडकरींना याबाबत विचारलं असता त्यांनी यावर मौन बाळगणंच पसंत केलंय. नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मच्या सरकारमध्ये गडकरी कॅबिनेट मंत्री आहे. एनडीएचं असलेलं हे सरकार अस्थिर असल्याच्या चर्चाही झडताना ऐकू येतात. अशात गडकरींनी हे विधान करून नेमके काय संकेत दिलेत असा सवाल विचारण्यात येतोय. नितीन गडकरींनी संघ आणि भाजपच्या कोर टीमला त्यांच्या प्रामाणिकतेचा दाखला दिलाय की आणखी काही गडकरींच्या मनात आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. गडकरींकडे राज्यातील प्रचाराची महत्त्वाची जबाबदारी असेल असं सांगण्यात येत आहे. त्यात गडकरींनी पंतप्रधान पदाचं विधान करून मुख्यमंत्री पदाच्या चर्चा तर थांबवल्या असाही सूर व्यक्त होतो. लोकशाहीतील निष्ठेचं महत्त्व सांगताना गडकरींनी केलेल्या या गौप्यस्फोटानं भाजपातील अंतर्गत राजकारणाचा मुद्दाही केंद्रस्थानी आला. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.